नमस्कार, मी अजित चव्हाण. पीक पाणीमध्ये आपलं स्वागत. कोकणात पावसानं सलग चौथ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसतोय. जोरदार पावसामुळे शेतीची कामं जोमानं सुरू झाली आहेत. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे रत्नागिरी प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. रत्नागिरीमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावले आणि या पावसामुळे इथला बळीराजा जो आहे तो चांगला सुकावला. रत्नागिरीमधल्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हे असं चित्र पाहायला मिळेल. मोठ्या ठिकाणी बघू शकतो आपण की या ठिकाणी दाढ काढण्याचं जे आहे ते काम सुरू आहे आणि आता थोड्या वेळात हे नांगरून झाल्यानंतर या ठिकाणी लावणीचं काम जे आहे ते पूर्ण होईल. रत्नागिरीतल्या ग्रामीण भागामधलं हे चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. खरं तर पावसानं गेल्या चौथ्या दिवशी दमदार हजेरी या रत्नागिरीमध्ये लावली आहे. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो नोंदवला गेला आहे. 87 मिलीमीटर पावसाची नोंद ही रत्नागिरीमध्ये आजच्या दिवसात झालेली आहे. त्याचबरोबर मंडणगड तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 22 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे. त्यामुळे सलग पडणाऱ्या पावसामुळे इथला बळीराजा जो आहे तो चांगला सुकावला आणि इथल्या लावणीच्या कामांना त्याचबरोबर शेतीच्या कामांना सध्या या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. यंदा राज्यामध्ये मान्सून उशिरानं दाखल झालाय. तो राज्यात पोहोचला असला तरी अनेक ठिकाणी पेरणी करता आवश्यक तितका पाऊस झालेला नाही. जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर पावसाचं प्रमाण आणि कालावधी पाहून पेरणी करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय. 15 जून ते 7 जुलै सर्व खरीप पिकांकरता योग्य. 8 जुलै ते 15 जुलैचा पाऊस कापूस, संकरित ज्वारी. 8 जुलै ते 15 जुलैचा पाऊस सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल. 16 ते 31 जुलैचा पाऊस संकरित बाजरी आणि सूर्यफूल. शेतकरी बंधूंनो, तुमच्याकरता ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यंदाच्या रब्बी हंगामाकरता बागायती तसंच जिरायती शेतकऱ्यांना लागवडीकरता गव्हाचे 2 नवीन वाण उपलब्ध होणार आहेत. फुले समाधान आणि नेत्रावती अशी या 2 वाणांची नावं आहेत. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रानं या 2 नवीन वाणांचं संशोधन केलंय. नेत्रावती हा वाण एका पाण्यावर कापणीला येणार आहे. राज्यात कमी पाण्यामध्ये शेती करणाऱ्या जिरायत शेतकऱ्यांकरता हा वाण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. गव्हाच्या 2 नवीन वाणांना मान्यता. रब्बीसाठी उपलब्ध होणार नवीन वाण. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दक्षिण भारतातील एकमेव असलेल्या निफाडच्या गहू संशोधन केंद्रानं फुले समाधान आणि नेत्रावती या गव्हाच्या 2 नवीन वाणांचं संशोधन केलंय. या वाणाला केंद्र शासनानं मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना हा नवीन वाण लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे. फुले समाधान अर्थात NIAW या वाणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वाणात तांबेरा रोगास प्रतिकार करण्याची क्षमता आहे. पक्व होण्याच्या कालावधीचा विचार केल्यास फुले समाधान हे वाण बागायतीत वेळेवर 115 दिवसाच्या कालावधीत पक्व होतं. तर बागायतीत उशिरा पेरणी झाली तर या वाणास पक्व होण्यासाठी 110 दिवसांचा कालावधी लागतो. या वाणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याची उत्पादन क्षमता जास्त आहे. बागायतीमध्ये एकरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं. तसंच बागायतीत उशिरा पेरणीखाली 16 ते 18 क्विंटल एकरी उत्पादन मिळतं. फुले समाधानमध्ये प्रथिनांचं प्रमाण 12% जास्त असून चपातीसाठी हा गहू उत्तम आहे. एक पाणी दिलं तर एकरी तिचं 10 ते 12 क्विंटल उत्पन्न येतं. 2 पाणी दिले, 3 पाणी दिलं तर त्या प्रमाणात उत्पन्न वाढतही जातं आणि त्याच्यात प्रथिनं, लोह यांचं प्रमाण जास्त, यांचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ती गोरगरिबांची जात म्हणून समजली जाते. नेत्रावती हा वाण कोरडवाहू आणि मर्यादित सिंचन सुविधा असलेल्या जमिनीसाठी उत्तम सरबती वाण आहे. ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा याच्या पेरणीचा कालावधी असून नेत्रावतीचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वाणात तांबेरा रोगास प्रतिकार करण्याची क्षमता आहे. जिरायत तसंच मर्यादित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा वाण उपयुक्त असून पेरणीनंतर 42 दिवसांनी 1 पाणी दिलं तरी हा वाण कापणीस तयार होतो. या वाणाला चांगलं पाणी दिल्यानंतर जास्त उत्पादन मिळतं. या वाणाचे दाणे मध्यम आणि आकर्षक असून प्रथिनांचं प्रमाण 12% आहे. नेत्रावती वाणाचा पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे. जिरायती शेतीत या वाणापासून प्रति एकरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं. तसंच मर्यादित सिंचनामध्ये प्रति एकरी 27 ते 30 क्विंटल उत्पादन होतं. नेत्रावती आणि फुले समाधान हे गव्हाचे दोन्ही वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून सिंचनाची सुविधा असलेल्या तसंच जिरायती शेतकऱ्यांसाठी आगामी रब्बी हंगामात हे दोन्ही वाण फायदेशीर ठरणार आहेत. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामांना सुरुवात झाली. मात्र पेरणी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे आणि त्यात
अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. माती परीक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे. आज या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉक्टर परमेश्वर चव्हाण. डॉक्टर चव्हाण, आपलं पीक पाणीमध्ये खूप खूप स्वागत. आपण नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण आमच्या कार्यक्रमाकरता वेळ दिलात. आपले सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करतो. आज शेती करता जमिनीचं माती परीक्षण डॉक्टर चव्हाण किती महत्त्वाचं आहे? शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण म्हणजे जमिनीमध्ये काही जे अन्नमूल्य घटक वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात त्यांचं पृथक्करण आपल्या लॅबोरेटरीमध्ये केल्यानंतर आपल्याला माहीत राहते की बाबा आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत आणि कोणते जास्त आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय पदार्थ, याला ऑर्गॅनिक कार्बन असं आपण म्हणतो, जमिनीचा सामू, जमिनीचा pH हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये विद्युत वाहकता, जमिनीमध्ये जे काही विद्युत वाहकता आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. जमिनीमध्ये उपलब्ध असणारे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नमूलद्रव्य हे सुद्धा तेवढीच महत्त्वाचे आहे. याचं विश्लेषण आपण आपल्या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये करू शकतो. आता माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या मातीचा नमुना घेण्यासाठी आपण आपल्या नांगरटीपूर्वी जमिनी एकसारखी जमिनीचं एक पाहायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला 5 ते 6 ठिकाणावरून मातीचे नमुने आपल्याला गोळा करून माती परीक्षण या सगळ्यामध्ये आपण मातीचं परीक्षण याकरता करतो की जमीन किती सुपीक आहे आपली, काय नेमकी पिकं घेऊ शकतो, जमिनीत कुठले घटक आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकरी बंधूंपुढे असतो तो म्हणजे जमिनीची सुपीकता कशी वाढवता येते. सर्वात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो की जमिनीची सुपीकता म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात असं सांगता येईल की जमिनीची जी सुपीकता, जी क्षमता आहे अन्नमूलद्रव्य पिकांच्या जोमदार वाढीसाठी पुरवण्याची जमिनीची जी क्षमता आहे त्याला आपण जमिनीची सुपीकता असे म्हणतो. आणि ती आता दिवसेंदिवस ती टिकवणे फार महत्त्वाचं आहे. आणि काय झालेलं आहे की आपण एकापेक्षा अधिक जास्तीचे पिकं आपण जमिनीमध्ये घेत आहोत. म्हणजे खरीप हंगामामध्ये, रब्बी हंगामामध्ये आणि उन्हाळी हंगामात सुद्धा आपण 3 पिके घेत आहोत. परंतु जमिनीला मुख्यतः काय पाहिजे आहे याचीच कमतरता जमिनीला भासत आहे. त्याच्यामध्ये कसं की जे काही शेणखत टाकायला पाहिजे आहे, कंपोस्ट खत टाकायला पाहिजे आहे, गांडूळ खत टाकायला पाहिजे आहे पिकाला, तर ते आपण अजिबात करत नाही आहे. कारण की आपल्या इकडे गुरंढोरांची संख्या इतकी कमी झालेली आहे की त्याच्यापासून आपल्याला शेणखत मिळत नाही. आणि आपण जमिनीमध्ये निव्वळ यांत्रिकीकरणावरच जास्त भर दिल्यामुळे जे काही अन्नमूलद्रव्य घटक वरून आपल्याला शेणखतामार्फत, गांडूळ खतामार्फत द्यायचं आहे ते जमिनीमध्ये आपण अपुरा पुरवठा आपण करत आहोत. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याला हे सुद्धा महत्त्वाचे एक कारण आहे. आणि जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी डॉक्टर चव्हाण, जमिनीची सुपीकता टिकवून कशी ठेवायची, याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होतो म्हणजे जमिनीचं आरोग्य कसं राखायचं, त्याबद्दल आपल्याशी बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेतोय, पीक पाणीमध्ये लगेचच परतूया. पीक पाणीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉक्टर चव्हाण आपल्याबरोबर आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टर चव्हाण, जमिनीची सुपीकता का कमी होते, काय प्रमुख कारण आहेत, काय सांगाल शेतकरी बंधूंना? जमिनीची सुपीकता आता दिवसेंदिवस खालावत आहे. याचा मोठा परिणाम म्हणजे हवामान बदलाचा परिणाम आहे. हवामान बदलामध्ये मुख्यतः आपल्या जमिनीमध्ये जे काही ओलावा टिकून ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमी होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपण जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं जे काही प्रमाण आहे, जे काही बाहेरून जमिनीमध्ये टाकायला पाहिजे तो प्रमाण कमी झालं. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता एक तर कमी झालेली आहे. दुसरं म्हणजे जे पिकांची फेरपालट आहे ती सुद्धा आपण सलग एकच एक पीक घेतो. जसं कपाशी पीक आहे विदर्भामध्ये, मुख्यतः कपाशी पिकाचं एकानंतर एक आपण कपाशीच पिकं घेतो. ते एक मुख्य कारण आहे. आणि दुसरं म्हणजे जमिनीमध्ये जे काही शेणखत टाकायला पाहिजे आहे, शेणखतची उपलब्धता कमी आहे. हिरवळीचे पिकं आपण घेणंच सोडून दिलेलं आहे. कारण की हिरवळीच्या पिकामुळे मुख्यतः जमिनीचा एक हंगाम शेतकऱ्याचा चालला जातो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे फारच दुर्लक्ष आहे. आणि तिसरी गोष्ट, हवामान बदलामुळे जमिनीला उष्ण हवामानामुळे
तापमान वाढल्यामुळे जमिनीची जे काही आपलं जमिनीमध्ये ओल असते ते टिकून राहत नाही, त्याच्यामुळे खरंय. सुद्धा डॉक्टर साहेब, या सगळ्या दिवसेंदिवस कमी सगळ्या होत आहे. आव्हानांमध्ये जमिनीचं आरोग्य शेतकरी बंधूंनी कसं राखावं, काय केलं पाहिजे त्याकरता? शेतकरी बंधूंनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला कल जो आहे हा जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन अधिकाधिक निव्वळ उत्पन्न मिळवण्याकडे आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपली जमिनीची सुपीकता कशी टिकून राहील हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण जमिनीला काळ्या आईची उपमा दिलेली आहे आणि त्या आईची दिवसेंदिवस प्रत जी आहे किंवा आरोग्य जे आहे ते खालावत चाललेलं आहे. त्याच्याकडे त्याचं संरक्षण करणे, त्याच्यासाठी त्याला सुदृढ ठेवणे ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी आणि भविष्यामध्ये आपली जी पिढी आहे त्याला चांगल्यात चांगलं म्हणजे विषरहित अन्न पुरवण्याची ही जबाबदारी आपल्यावर आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांनी शेतीला जमिनीची सुपीकता चांगली राहून चांगलं उत्कृष्ट दर्जाचं जे काही आपल्याला त्याच्यातून अन्न काढायचं आहे, जे काही अन्नधान्य आपल्याला आपल्या नवीन पिढीला द्यायचं आहे ते करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अजून विचार केला की जमिनीचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे. विद्यापीठाच्या आमच्या शिफारशीनुसार असं निदर्शनास आलं की जमिनीमध्ये जर उत्पादन क्षमता वाढवायची असेल आणि सुपीकता टिकून ठेवण्याची असेल तर माती परीक्षण करूनच, जमिनीचे माती व पाणी परीक्षण करूनच आपण खताच्या संतुलित मात्राचं नियोजन आपल्याला शेतीमध्ये करायला पाहिजे आहे. कोणत्या पिकाला किती खत मात्रा द्यायची, केव्हा द्यायची याची सुद्धा वेळ ही सर्वात महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खतं ही केव्हा रिस्पॉन्स देतात, जेव्हा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण भरपूर आहे. अगदी खरं त्याच डॉक्टर साहेब, वेळेस जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे आणि त्याचे परिणामही चांगले आपल्याला दिसतात. डॉक्टर साहेब, आपण आमच्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करण्याकरता पीकपाणीमध्ये आलात, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. पीकपाणीमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.